नमस्कार बाळांनो, आज मजेशीर गोष्ट आणलेली आहे तुमच्यासाठी। गोष्ट गोलू माकडाचं जादूचं टिपण। एकदा एका जंगलात गोलू नावाचा एक खूप खोडकर माकड राहत होता। गोलूला नेहमी काहीतरी खायचं असायचं, पण एके दिवशी गोलूचं टिफिन हरवतो। गोलू रडत रडत म्हणाला, अरे बापरे, माझा टिफिन कुठे गेला? मी आता काय करणार? तेवढ्यात त्याला एक चमकणारा जादूचा टिफिन मिळाला। टिफिनवर लिहिलं होतं, जे मागशील ते मिळेल। ऐकलं का बाळांनो? गोलूने लगेच टिफिन उघडून म्हटलं, मला केळी। धडाम, टिफिनमधून 10 केळी बाहेर आली। गोलू खुश। आता तो म्हणाला, मला मोदक। खूप मोदकाची ढिगारीच बाहेर आली। गोलूच्या डोळे मोठे, पण गोलूला खोड्या करायला खूप आवडतं, म्हणून त्याने म्हटलं, आता मला हत्ती द्या। धडाम धडाम, टिफिनमधून एक छोटूसा बेबी हत्ती बाहेर आला। तो हत्ती गोलूचा सोंड पकडून म्हणाला, भूक लागली, मला पण काही खायला दे। गोलू घाबरला, अरे देतो देतो, पण परत आता जा ना। बेबी हत्ती म्हणाला, नाही, मी तुझा मित्र आहे आणि मी तुला रोज शाळेला घेऊन जाईन। आणि ते दोघं जंगलवर धावू लागले। गोलू हसतोय, हत्ती ट्रम्पेट वाजवतोय आणि जादूचा टिफिन मागे मागे उडत येतोय। त्या दिवसापासून गोलूला कधीही भूक लागली नाही आणि कधीच कंटाळा आला नाही। बाळांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा हं।